नमस्कार मंडळी सर्वांना, जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. पाटी काय चाललंय? पाणीपुरीचा बेत चाललेला आहे. दिदूला व शार्वीला सुट्टी लागलेली आहे आणि खूप दिवस झालं घरी बनवली पण नव्हती, त्यामुळे बनवायला लागली. बरेच दिवस झालं पाणीपुरी खाऊन. काय दिदू? मला खूप दिवस झालं पाणीपुरी खाते पप्पा. आज मम्मीने नक्कीच केली. हां, खूप दिवसातून आज बनवलेली आहे पाणीपुरी. गावावरून आपली भाची आलेली आहे, तिलाही खूप आवडते पाणीपुरी, त्याच्यामुळे तिच्यासाठी ही बनवलेली आहे. आज आपला बेत आहे पाणीपुरीचा मस्त. मामा भाचीमध्ये आज चॅलेंज पण होणार आहे पाणीपुरीचं. दिदू, सर्वात अगोदर कोण खातंय, कोण जिंकतंय? तू कोणासोबत आहे? पप्पा माझ्यासोबत ना. चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण मागच्या वर्षी पण केलते मम्मी पप्पांनी. तर व्हिडिओ कंटिन्यू आपला पहा, कारण आपल्या ह्या ब्लॉगमध्ये खूप मज्जा येणार आहे. कारण आम्ही आज चॅलेंज करणार आहे, मामा भाचीचं चॅलेंज असणार आहे. पाणीपुरी सर्वात लवकर कोण खातंय, हा, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. शार्वीचं बघा इथे खायचं चालू आहे एक एक पाणीपुरी. हाय शार्वी. शार्वी, ज्या पुऱ्या फुगल्या नाहीत त्या आम्ही खातोय. त्या यांचं खायचं चालू आहे ना शार्वी? चला तर, पुऱ्या तळायच्या चालू आहेत. उन्हाळा पडलं की असं घरी काहीतरी चटपटीत रोज खावं असतं, आहे ना तिथं? हा, त्याच्यामुळे आज पाणीपुरीचा बेत केलेला आहे. सगळं चटणी विटणी घरीच बनवलंय. बाकीचं सर्व तयारी यांनी करून ठेवलेली आहे. फक्त पुऱ्या आणायच्या बाकी गॅसच्या जवळ आहे, त्याच्यामुळे बघा गरम किती होत आहे. फॅन बंद आहे ना, त्याच्यामुळे गरम पण खूप होत आहे. तुम्हाला दाखवतो आपल्या पुऱ्या कशा टम फुगलेल्या आहेत. तर आपल्या अशा प्रकारे पाणीपुरीच्या पुऱ्या तळायच्या चालू आहेत. वा वा वा, खूप छान अशा आपल्या पुऱ्या तळत आहेत. खूप छान अशा आपल्या टम अशा पाणीपुरीच्या पुऱ्या फुगलेल्या आहेत. आणि ज्या व्यक्तीला सर्वात आवडत आहेत पाणीपुरी, ती व्यक्ती आलेली आहे. यस. आणि मामा भाचीमध्ये आज चॅलेंज पण होणार आहे. कोण जिंकतंय आपण पाहूया. दिदू आणि शार्वी, तू कोणासोबत आहे? आम्हाला खायला भेटणार नाही, सर्वांना भेटणार खायला. आम्ही थोडंच चॅलेंज करणार आहे. तू कोणासोबत आहे? तू कोणासोबत आहे? पप्पासोबत की आपल्या दिदू सोबत? मी पप्पा सोबत आहे. तू माझ्यासोबत ना पिल्लू. हा चला ठीक आहे. तू दिदू सोबत आणि दिदू आणि मी. ओके दिदू? हा चला. तर आपल्या पुऱ्या रेडी होत आहेत. बाकीचे साहित्य सर्व चटण्या, रगडा सर्व तयार केलेला आहे. आता फक्त पुऱ्या तळायच्या बाकी आहेत. तुला किती आवडते पाणीपुरी? आणि आलेले आहे पाठवून माऊ. माऊ म्हणजे हिची माऊ आहे. मावशी आहे माझी. हा, आणि माझी मेहुणी. आणि आम्ही उद्या जाणार आहे रत्नागिरीला. आणि उद्या आहे आमचा प्रवास, विरार टू रत्नागिरी. चला बघूया पाणीपुरी चॅलेंज कसं होतंय. तर आपल्या जवळजवळ सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. झाल्या का सारिका? झाल्या सर्व पुऱ्या. आणि इकडे आपले मस्त रगडा आहे, तिखट पाणी आणि गोड पाणी. आणि इकडे चालू आहे कांदा कटिंग. तोंड लाजते बघा कशी. ठीक आहे, आपण पटपट आता खायला बसूया. हा ना शर्वी? तुला आवडते ना? तू काय खाणार, तिखट पाणी की गोड पाणी? गोड पाणी. गोड पाणी आणि रगडा खाते ती, तिखट पाणी तिला नाही चालत. चला दिदू, रेडी आहे का? चला, तू रेडी आहेस का? ओके चला. तर आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे आणि चॅलेंजसाठी घेतलेले आहे एक एक प्लेट दोघांना. सर्वात अगोदर कोण खातंय पाहूया. दिदू, तू कोणासोबत आहेस? माझ्यासोबत. तू दिदू सोबत.
ओके चला सर्वात अगोदर कोण खाते पाहूया. हा दिदू ओके. रेडी चला. वन टू 2, 3 स्टार्ट. काय झालं दिदू? तुला लागलेला टसका आणि विनर झालेलं आहे पप्पा. माझा व्हायचं ते. जिंकले का तुम्ही? तिकट झालंय म्हटलं मी जास्त. तिकट नाही तसं नाही जिंकलो मी. तर अशा प्रकारे मामा बाजीमध्ये मामा जिंकलेला आहे. चला सगळेजण आम्ही आता खातो. आणि तुम्हाला तुम्ही कसं वाटलं आमचा पाणीपुरीचा बेत नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तू मामा जिंकलेले आहेत, मला वाईट वाटत हा, नाही. बोल. आणि तुम्ही पण या पाणीपुरी खायला. चला सगळेजण आम्ही आता मिळून खातो. पाणीपुरी. तर अशा प्रकारे आपला पाणीपुरीचा बेत चालू आहे. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.